आणि यानंतर महाराष्ट्राच्या बजेट संदर्भातल्या काही महत्त्वाच्या बातम्या पाहूयात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज वर्ष 2026-27 चा अर्थसंकल्प मांडणार आहेत। गेल्या दशकभरापासून राज्याच्या आर्थिक नियोजनावर आपली पकड ठेवणारे आणि तब्बल 11 वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम नावावर असलेले अजित पवार यावेळी सभागृहात नसतील। त्यांच्या अनुपस्थितीत राज्याच्या तिजोरीचे व्यवस्थापन आणि आर्थिक इंजिनाची गती कायम राखण्याचं मोठं आव्हान देवेंद्र फडणवीस यांच्या समोर असेल। त्यामुळे आजच्या बजेटमधून सर्वसामान्य शेतकरी महिलांसाठी कोणत्या योजना घोषित केल्या जातात, काय पॅकेज हे घोषित केलं जातं याकडे अर्थातच लक्ष असेल। अर्थसंकल्पाकडे शेतकऱ्यांसह उद्योजकांचं सुद्धा विशेष लक्ष असणार आहे आणि राज्याचा अर्थसंकल्प आज सादर होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यंदाचं बजेट हे मांडणार आहेत। दरम्यान राज्याच्या अर्थव्यवस्थेने 51 लाख कोटी रुपयांच्या उत्पन्नाचा टप्पा ओलांडलाय। 51 लाख कोटींची अर्थव्यवस्था असणारं महाराष्ट्र हे देशातलं नंबर 1 राज्य ठरलंय। महाराष्ट्राच्या आर्थिक सर्वेक्षण अहवालामधून ही आकडेवारी समोर आली। देशातल्या थेट परकीय गुंतवणुकीमध्ये 31% वाट्यासह महाराष्ट्र राज्य अव्वल स्थानावर आहे। तसंच स्टार्टअपच्या संख्येत सुद्धा राज्याचा देशामध्ये सर्वाधिक म्हणजे 17% हिस्सा आहे। तरीही राज्याच्या तिजोरीची स्थिती हा चिंतेचा विषय ठरलाय। उत्पादनात वाढ अपेक्षित असली तरी कडधान्य आणि तेलबिया उत्पादनात घट होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। तर आर्थिक पाहणी अहवालामध्ये नेमकं काय आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊयात। कृषी क्षेत्राचा वृद्धी दर 9.1 वरून 3.4% आलाय। राज्याच्या अर्थव्यवस्थेत 7.9% वाढ अपेक्षित आहे। थेट परकीय गुंतवणुकीमध्ये 31% वाट्यासह महाराष्ट्र अग्रस्थानी आहे। उद्योग आणि गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्राची आघाडी आहे। 2.52 कोटींहून अधिक रोजगारांची निर्मिती झाली। देशाच्या जीडीपी मध्ये महाराष्ट्राचा सर्वाधिक 14% वाटा आहे। दरडोई उत्पन्नात मात्र महाराष्ट्र पिछाडीवर आहे। राज्यात तब्बल 30% वीज चोरी झाली। राज्यात बालकांवरच्या अत्याचारांचे गुन्हे वाढलेत। मराठी शाळांच्या तुलनेत इंग्रजी शाळा 10 पटीनं वाढल्यात। अर्थव्यवस्थेत महाराष्ट्र नंबर 1 ठरलाय। महाराष्ट्र 45.32 लाख कोटी, तामिळनाडू 31.19 लाख कोटी, उत्तर प्रदेश 29.78 लाख कोटी, कर्नाटक 28.84 लाख कोटी, पश्चिम बंगाल 28.84 लाख कोटी।